मध्ययुगीन महाराष्ट्राचा इतिहास, यादव ते मराठा कालखंड. नमस्कार मित्रांनो, आपल्या माझी शाळा माझा उपक्रम या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण यादव कालखंड, मुघल कालखंड, मराठा कालखंड यांचा सविस्तर अभ्यास केला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व विषयांवर आधारित महत्त्वाचे प्रश्न व त्यांची उत्तरे पाहणार आहोत. हा व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा व सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी खूप उपयुक्त आहे. चला तर मग आपले ज्ञान तपासण्यासाठी तयार व्हा. प्रश्न क्रमांक 1. यादव घराण्याचा मूळ पुरुष कोण मानला जातो? ए. सिंघण द्वितीय, बी. दृढप्रहार, सी. रामचंद्र यादव, डी. शंकरदेव. याचे योग्य उत्तर बी. दृढप्रहार. प्रश्न क्रमांक 2. देवगिरीवर इसवी सन 1296 मध्ये कोणी स्वारी केली? ए. मोहम्मद बिन तुघलक, बी. अल्लाउद्दीन खिलजी, सी. बाबर, डी. अकबर. याचे योग्य उत्तर बी. अल्लाउद्दीन खिलजी. प्रश्न क्रमांक 3. यादव घराण्याचा शेवटचा सम्राट कोण होता? ए. रामचंद्र यादव, बी. कृष्णदेव, सी. शंकरदेव, डी. सिंघण द्वितीय. याचे योग्य उत्तर सी. शंकरदेव. प्रश्न क्रमांक 4. देवगिरीचे नाव दौलताबाद कोणी ठेवले? ए. अकबर, बी. अल्लाउद्दीन खिलजी, सी. मोहम्मद बिन तुघलक, डी. शहाजहान. याचे योग्य उत्तर सी. मोहम्मद बिन तुघलक. प्रश्न क्रमांक 5. बहामनी राज्याची स्थापना कोणी केली? ए. मोहम्मद गवान, बी. हसन गंगू बहामनी, सी. मलिक काफूर, डी. अकबर. चे योग्य उत्तर बी. हसन गंगू बहामनी. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणते राज्य निजामशाहीशी संबंधित आहे? ए. विजापूर, बी. अहमदनगर, सी. बिदर, डी. गोलकोंडा. याचे योग्य उत्तर बी. अहमदनगर. क्रमांक 7. बहामनी राज्याचे पुढे किती भाग झाले? ए. 3, बी. 4, सी. 5, डी. 6. याचे योग्य उत्तर सी. 5. प्रश्न क्रमांक 8. अकबराने कोणते राज्य आपल्या अधिपत्याखाली आणले? ए. विजापूर, बी. खानदेश, सी. गोलकोंडा, डी. बिदर. याचे योग्य उत्तर बी. खानदेश. प्रश्न क्रमांक 9. अकबराच्या आदेशाला विरोध करणारी शासक कोण होती? ए. ताराबाई, बी. चांदबिबी, सी. रझिया सुलतान, डी. जिजाबाई. याचे योग्य उत्तर बी. चांदबिबी. प्रश्न क्रमांक 10. निजामशाहीचा शेवट कधी झाला? ए. 1526, बी. 1600, सी. 1636, डी. 1707. याचे योग्य उत्तर सी. 1636. प्रश्न क्रमांक 11. मराठा साम्राज्याचे संस्थापक कोण होते? ए. संभाजी महाराज, बी. शाहू महाराज,
सी छत्रपती शिवाजी महाराज, डी बाजीराव. याचे योग्य उत्तर सी छत्रपती शिवाजी महाराज. प्रश्न क्रमांक 12. पानिपतची तिसरी लढाई कधी झाली? ए 1757, बी 1761, सी 1771, डी 1781. याचे योग्य उत्तर बी 1761. प्रश्न क्रमांक 13. पेशवाईचा अंत कधी झाला? ए 1757, बी 1761, सी 1818, डी 1857. याचे योग्य उत्तर सी 1818. प्रश्न क्रमांक 14. खालीलपैकी कोण पेशवा होते? ए संभाजी महाराज, बी पहिला बाजीराव, सी शहाजहान, डी मलिक काफूर. याचे योग्य उत्तर बी पहिला बाजीराव. प्रश्न क्रमांक 15. मराठा सत्तेची प्रमुख केंद्रे कोणती होती? ए पुणे व नाशिक, बी सातारा व कोल्हापूर, सी मुंबई व ठाणे, डी नागपूर व अमरावती. याचे योग्य उत्तर बी सातारा व कोल्हापूर. मित्रांनो, अशा प्रकारे आपण यादव, मुघल आणि मराठा कालखंडावर आधारित महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे पाहिली. तुम्हाला किती प्रश्न बरोबर आले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच शैक्षणिक व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील व्हिडिओमध्ये आपण 19व्या शतकातील प्रबोधन चळवळ हा महत्त्वाचा विषय पाहणार आहोत. धन्यवाद.